नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्राइसिंग स्ट्रॅटेजीज, म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या सुविधेची किंमत कशा प्रकारे सांगायची, त्याची योजना किंवा पद्धत. तुम्ही समजा व्यवसायामध्ये असाल किंवा एखाद्या प्रोफेशनमध्ये असाल, एखादं डील तुम्ही करत असाल, तर बऱ्याच वेळेला समोर असा पेचप्रसंग निर्माण होतो की त्या वस्तूची किंमत नक्की कशा प्रकारे सांगायची. कारण आपल्याला असं वाटतं की किंमत मी जी काही सांगतोय ती कदाचित जास्त असेल किंवा ती जर कमी असेल तर हा माझा व्यवहार त्यामुळे तुटायला नको. एकदा व्यवहार होऊन गेला की नंतर रुखरुख वाटत राहते की मी खूप कमी किंमत सांगितली, आणि बऱ्याचदा असं होतं की मी कदाचित किंमत चुकीची सांगितली म्हणून माझा व्यवहार झाला नाही. हा प्रसंग सगळे दुकानदार, लहान मोठे व्यावसायिक सगळ्यांनाच नेहमी भेडसावत असतो की एखाद्या वस्तूची किंमत नक्की कशा प्रकारे ठरवायची. तर व्यवसायशास्त्रामध्ये किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये प्राइसिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे वस्तूची किंवा एखाद्या सुविधेची किंमत ठरवण्याचे साधारणतः 10 ते 12 प्रकार आहेत. या व्हिडिओमध्ये एक एक करून आपण सगळे प्रकार अभ्यासणार आहोत की जेणेकरून त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये योग्य किंमत तुमच्या ग्राहकांना सांगू शकाल. पहिली पद्धत येते स्कीमिंग प्राइसिंग पॉलिसी. स्कीमिंग म्हणजे काय, तर ताक घुसळून त्याच्यातनं जसं लोणी काढलं जातं तसं व्यवसायामध्ये फायद्याची बाजू लक्षात घेऊन आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळेल, नफा कसा मिळेल याचा विचार करणं म्हणजे स्कीमिंग प्राइसिंग पॉलिसी. ह्याच्यामध्ये उद्देश काय असतो, तर जितका जास्त नफा मिळेल तितका आपल्या पदरात पाडून घेणं म्हणजे स्कीमिंग प्राइसिंग पॉलिसी. नवीन प्रॉडक्ट असेल किंवा व्यवसाय जरी नवीन असेल तरी काही लोक ही पद्धत वापरतात आणि पहिल्या प्रयत्नातच प्रॉडक्ट यशस्वी तर होतंच, पण फायदासुद्धा जोरदार मिळवला जातो. ह्या स्ट्रॅटेजीचे सुद्धा 2 प्रकार येतात. त्यातला पहिला प्रकार येतो रॅपिड स्कीमिंग पॉलिसी. आता रॅपिड स्कीमिंगमध्ये काय केलं जातं, तर ती वस्तू बाजारामध्ये आणण्यासाठी, त्याचं लॉन्चिंग करण्यासाठी प्रमोशनल एक्सपेन्सेस हे भरपूर केले जातात. मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते, मोठ्या प्रमाणावरती होर्डिंग्ज म्हणा किंवा व्हिडिओजद्वारा किंवा सोशल मीडियावरती प्रचंड जाहिरात केली जाते. लोकांना असं वाटायला लागतं की हे प्रॉडक्ट खरोखरच आपण घ्यायला हवं, आणि तो खर्च केल्यामुळे आणि त्या प्रॉडक्टची पब्लिसिटी झाल्यामुळे थोडी बहुत किंमत वाढवून आपला नफा सेक्युअर केला जातो. नफा आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याची शाश्वती निर्माण केली जाते, म्हणजे रॅपिड स्कीमिंग. आणि स्लो स्कीमिंगचा अर्थ असा येतो की त्याच्याकरता प्रमोशनल एक्सपेन्सेस फार प्रमाणामध्ये खर्च केलेले नसतात आणि त्याच प्रमाणामध्ये किंमतसुद्धा चार्ज केलेली असते. तर थोडक्यामध्ये ह्याच्यातलं तुम्ही रॅपिड स्कीमिंग करा किंवा स्लो स्कीमिंग करा, पण मुद्दा इतका आहे की प्रॉडक्ट लॉन्च केल्यानंतर त्याची किंमत कमी ठेवण्याऐवजी त्याची किंमत जोरदार किंवा जास्त किंमत चार्ज करून त्याच्याकरता लॉन्चिंग करता केलेला खर्च किंवा प्रॉडक्ट डिझायनिंग करता केलेला खर्च हे सगळं एकाच फटक्यामध्ये, एकाच प्रयत्नामध्ये वसूल करून घेणं म्हणजे स्कीमिंग प्राइसिंग पॉलिसी. दुसरी पद्धत येते पेनिट्रेशन प्राइसिंग पॉलिसी. पेनिट्रेशन प्राइसिंग पॉलिसीमध्ये नक्की काय केलं जातं, तर सुरुवातीला मार्केटमध्ये एंट्री करताना अगदी कमी दरामध्ये वस्तू विकली जाते. तुम्हाला सगळ्यांना जिओचं एक्झाम्पल अगदी चपखल बसणार या ठिकाणी आहे हे मान्य करावं लागेल की मार्केटमध्ये आपण नवीन असताना आपली चर्चा ही कमी किंमत चार्ज केली म्हणून सुद्धा होऊ शकते. तर अगदी कमी दरामध्ये आपलं प्रॉडक्ट लोकांसमोर आणायचं, लोकांना त्याची सवय लावायची, लोकांना ते विकत घ्यायला लावायचं, आणि एकदा ते घेऊन झालं की मार्केटचा अंदाज आला की मग किंमत वाढवायला सुरुवात करायची, म्हणजे पेनिट्रेशन प्राइसिंग पॉलिसी. म्हणजे थोडक्यामध्ये मार्केटमध्ये पेनिट्रेट करणं किंवा मार्केटमध्ये घुसणं, मार्केटमध्ये प्रवेश करणं, त्यावेळेला किंमत कमी ठेवायची आणि सगळ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर किमतीमध्ये वाढ करत जायची, आणि नंतर वाढवलेल्या किमतीमधनं अगोदर दिलेला डिस्काउंट हा सुद्धा वसूल केला जातो. अर्थात ह्या ठिकाणी 2 प्रकार येतात. एक येतं रॅपिड पेनिट्रेशन. रॅपिड पेनिट्रेशनमध्ये काय होतं, तर प्रमोशनल एक्सपेन्सेस म्हणजे जाहिरातीचा खर्च किंवा मार्केटिंगचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु वस्तूची किंमत मात्र कमीच ठेवली जाते. आणि स्लो पेनिट्रेशनमध्ये असं होतं की वस्तूची किंमत कमीच असते परंतु जाहिरातीकरता केलेला खर्च हा मर्यादित असतो. तर शेवटी पेनिट्रेशनमध्ये काय लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही ज्यावेळेला मार्केटमध्ये नवीन आहात,
ज्या वेळेला लोक तुम्हाला ओळखत नाही आहेत त्यावेळेला किंमत कमी ठेवायची, लोकांचा कॉन्फिडन्स किंवा विश्वास संपादन करायचा आणि एकदा तुम्ही हातपाय व्यवस्थित पसरलेत की मात्र यथायोग्य संधी बघून किंमत वाढवत न्यायची आणि आपला बिझनेस व्यवस्थित एस्टॅब्लिश करायचा. म्हणजे ही बरोबर पेनिट्रेशन पॉलिसी अंमलामध्ये आणली असं होऊ शकतं. या स्ट्रॅटेजीमधला तिसरा मुद्दा येतो स्टँडर्ड प्राइसिंग पॉलिसी. स्टँडर्ड प्राइसिंग म्हणजे काय, तर सगळ्या मार्केट्समध्ये आपल्या वस्तूची किंमत सारखीच ठेवायची. म्हणजे ते खेडेगावातलं रुरल मार्केट असेल किंवा शहरी विभागामधलं अर्बन मार्केट असेल तरी त्याच किमतीला वस्तू विकायच्या. याचा असा गैरअर्थ घेऊ नका, कारण बऱ्याचशा दुकानांमध्ये फिक्स्ड प्राइसेस, सोमवार दुकान बंद अशा प्रकारच्या भरपूर पाट्या लावलेल्या असतात. त्याच्यामध्ये कधीकधी कस्टमरला आवडत नाहीत अशा पाट्या असतात. प्लॅस्टिकची पिशवी मागू नये, सुटे पैसे द्यावेत, तर अशा सगळ्या पाट्या लावणं ह्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. स्टँडर्ड प्राइसिंगचा अर्थ असा येतो सगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये सारख्याच किमती चार्ज करणं. परंतु बरेचसे व्यवसाय तज्ज्ञ असं म्हणतात ही मेथड तितकीशी योग्य नाही, कारण खेडेगावामध्ये तुम्ही जी किंमत लोकांना चार्ज करता आणि शहरामध्ये जी किंमत चार्ज करता ती सारखी असून चालणार नाही. कारण दोन्ही ठिकाणचे ग्राहक, त्यांची पर्चेसिंग कपॅसिटी म्हणजे वस्तू विकत घेण्याची क्षमता ही सारखी नसते. इतकंच नाही तर शहरामध्ये सुद्धा किंवा उपनगरांमध्ये एखाद्या ठिकाणी जिथे जास्त प्रमाणामध्ये धनिक लोक राहतात तिथे तुम्ही वेगळी किंमत चार्ज करू शकता आणि सर्वसामान्य लोकांच्या वस्तीमध्ये वेगळी किंमत चार्ज करू शकता. त्यामुळे स्टँडर्ड प्राइसिंग पॉलिसी हा एक प्रकार म्हणून लक्षात घ्यायला हरकत नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी ही पद्धत वापरू नये असं म्हणतात. कारण एकाच किमतीमध्ये वस्तू विकण्यामधून तुम्हाला ॲव्हरेज जे केलं जातं, जो फायदा तुम्हाला ॲव्हरेज करून मेंटेन केला जातो तो फायदा या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून मला तरी वैयक्तिकदृष्ट्या असं वाटतं की स्टँडर्ड प्राइसिंगपेक्षा वेगळ्या वेगळ्या मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे किमती आकारून आपल्याला हवा तो नफा मिळवला जातो. परंतु आपण ह्या ठिकाणी 10-12 पद्धतींचा अभ्यास करताना स्टँडर्ड प्राइसिंग लक्षामध्ये घेणं हे तितकंच अगत्याचं आहे. पुढची स्ट्रॅटेजी येते प्रोब प्राइसिंग स्ट्रॅटेजी. यामध्ये नवीन वस्तू बाजारामध्ये आणताना त्याची किंमत खूप जास्त प्रमाणावरती चार्ज केली जाते. म्हणजे वस्तू खूप महाग असते, नॉर्मल किमतीपेक्षा जास्त किमतीला वस्तू मार्केटमध्ये प्लेस केली जाते, ग्राहकांसमोर ठेवली जाते. उद्देश असा असतो की ग्राहकांच्या पर्चेसिंग कपॅसिटीचा अंदाज घेणं, ग्राहकांना नक्की वस्तूबद्दल काय वाटतं, त्यांच्या फिलिंग्स काय आहेत ते समजून घेणं, मार्केटचा रिदम किंवा मार्केटचा कल समजून घेणं आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन किंमत कमी करता येते. ती पद्धत अवलंबणं म्हणजे प्रोब प्राइसिंग स्ट्रॅटेजी. विशेष करून जे सुविधा प्रोव्हाइड करतात किंवा सर्व्हिसेस देतात त्या लोकांना ही पद्धत अतिशय सुटेबल असते, कारण समोरच्या व्यक्तीला अंदाज नसतो की किती किंमत आकारायची. तर अशा वेळेला सुरुवातीलाच खूप जास्त किंमत आकारली जाते आणि त्याच्यानंतर जर असं वाटलं की आपला बिझनेस होत नाही आहे तर समोरच्या व्यक्तीला डिस्काउंट दिला जातो. त्याला म्हणायचं प्रोब प्राइसिंग स्ट्रॅटेजी. आता ह्याच्यामध्ये धोका काय असतो, तर आपण जर खूप जास्त किंमत सांगितली आणि जर सगळेच जर नाही म्हणाले तर मात्र ह्या ठिकाणी अपयशी होण्याची शक्यता असते. परंतु ज्याने अनेक वर्ष व्यवसाय केलेला आहे किंवा ज्याला व्यवसायाचं काही अंग, काही बाजू माहिती आहेत त्या व्यक्तीला ही पद्धत वापरून बघायला काही हरकत नसते. कारण बऱ्याच वेळा काय होतं, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये समोरच्या माणसाला अंदाज नसतो नक्की किती पैसे द्यायचे असतात किंवा स्वतः कधीकधी आपल्याच प्रयत्नांचं, आपल्या क्षमतेचं अवमूल्यन आपणच करून घेतलेलं असतं. त्यामुळे जर समजा प्रोब प्राइसिंग पॉलिसी वापरली आणि जर ती सक्सेसफुल झाली तर तुम्ही सुरू केलेली किंमतच मुळात खूप जास्त असते आणि त्याच्यामधनं किंमत वाढवायला तुम्हाला चान्स असतो. आणि जर समजा असं वाटलं की आपल्याला अपयश येतं आहे तर डिस्काउंटच्या नावाखाली किंमत कमी करता येते. इथे एकच महत्त्वाचं असतं की तुम्हाला तुमच्या वस्तूबद्दल, तुमच्या प्रॉडक्टबद्दल, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल कॉन्फिडन्स असायला हवा, त्याच्यामध्ये तुमची मास्टरी असायला हवी, तर तुम्ही कितीही किंमत सांगू शकता. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर चित्रपटामध्ये काम करणारे जे नट नट्या असतात, आपण असं पेपरामध्ये वाचतो, सोशल मीडियावरती पाहतो किंवा अनेक माध्यमातून आपल्याला कळतं की कोट्यावधी रुपये ते चार्ज करत असतात. आता हा दर कोणी ठरवला किंवा कन्सल्टन्सी चार्जेस हे अमुक एक रेट
च्या दरम्यान असायला हवेत हे कोणी सांगितलं? तर मार्केटचा रिदम बघून ते सांगितलं जातं आणि तोच ट्रेंड नंतर सेट केला जातो. तर त्याला म्हणायचं प्रोब प्राइसिंग स्ट्रॅटेजी. पुढचा मुद्दा येतो डिफरन्शियल ट्रेड मार्जिन प्राइसिंग पॉलिसी. आता डिफरन्शियल ट्रेड मार्जिन म्हणजे काय? तर आपल्याला नक्की किती खर्च आला तो म्हणजे कॉस्ट, त्याच्यावरती आपल्याला किती नफा पाहिजे म्हणजे प्रॉफिट, कॉस्टमध्ये प्रॉफिट आपण ॲड करतो म्हणजे मिळते आपल्याला सेलिंग प्राईस. तर ह्यामध्ये किती मार्जिन आपल्याला अपेक्षित आहे, किती नफा अपेक्षित आहे हे एकदा ठरलं की त्याप्रमाणे नफा आपण कमी जास्त करू शकतो, म्हणजे डिस्काउंट देऊ शकतो आणि आपल्याला हवा तसा बिझनेस आपल्याला करता येतो. मग ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय करायचं असतं? तर सणासुदीचा काळ बघायचा आणि त्याच्यामध्ये काही डिस्काउंट द्यायचे किंवा गुडविल आपलं निर्माण करण्यासाठी सातत्याने डिस्काउंट द्यायचा किंवा जे आपले लॉयल कस्टमर्स आहेत त्यांना डिस्काउंट द्यायचा किंवा कॅश पेमेंट केलं म्हणजे डायरेक्ट सगळे पैसे जर एकदम दिले तर डिस्काउंट द्यायचा. तर डिस्काउंट देण्याच्या पद्धती आपण शोधून काढायच्या आणि वेगळ्या वेगळ्या कस्टमर्स करता वेगळे वेगळे डिस्काउंट द्यायचे. म्हणजे थोडक्यामध्ये समोरच्याला आपण चार्ज करत असलेली किंमत कमी करायची, आपल्याला मिळणारं मार्जिन हे कमी होत असतं. पण एकंदरीत जो व्हॉल्यूम किंवा बिझनेसचा आपला पसारा याच्यामध्ये आपण वाढवत नेतो त्याच्यामध्ये मिळणारा एकूण नफा हा वाढत असतो. म्हणून डिफरन्शियल ट्रेड मार्जिन पॉलिसीमध्ये काय होतं तर प्रसंग बघून व्यक्ती बघून आपल्याला प्रॉफिट कमी जास्त करणं हे समजायला हवं. हा ॲडजस्टेबल प्रॉफिट असतो. म्हणजे समजा आपला एक रेग्युलर कस्टमर आहे, त्याने खूप मोठं काम आपल्याला दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी आम्ही किंमत चेंज करत नाही किंवा आम्ही कोणाला डिस्काउंट देत नाही असं न म्हणता तिथे आपली किंमत कमी करायची, त्या वस्तूची किंमत, सर्व्हिसेसची किंमत कमी करायची. त्याच्याकडून जर आपल्याला अजून 10 ठिकाणी बिझनेस मिळत असेल तर समोरच्या व्यक्तीला डिस्काउंट द्यायचा किंवा एखाद्या व्यक्तीला सण समारंभ आहे आणि म्हणून तो मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असेल तर लगेच आपणच डिस्काउंट ऑफर करायचा, काहीतरी प्रसंग शोधून डिस्काउंट द्यायचा. किंवा समजा एखाद्या व्यक्तीला असं सांगता येतं जर तुम्ही सगळे पैसे आत्ता एकदम देणार असाल तर मी तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो. म्हणजे कारण शोधायचं आणि डिस्काउंट द्यायचा आणि आपलं मार्जिन ॲडजस्ट करायचं. ह्या पद्धतीला म्हणायचं डिफरन्शियल ट्रेड मार्जिन प्राइसिंग पॉलिसी. तुम्हाला जर ही पॉलिसी जमली तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये म्हणजे रिसेशन असेल, इन्फ्लेशन असेल, डिफ्लेशन असेल, मार्केटमध्ये मंदी असेल, तेजी असेल, तरी सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा नफा सहजपणे सेक्युअर करणं शक्य होऊ शकतं. पुढची पद्धत येते ट्रान्सफर प्राइसिंग स्ट्रॅटेजी. अर्थातच ही पद्धत लहान व्यावसायिकांसाठी सुटेबल नाही, तर मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स किंवा ग्रुप ऑफ कंपनीज असतात ज्या विविध देशांमध्ये कार्यरत असतात किंवा वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये ज्या कंपन्या काम करत असतात त्यांच्याकरता ही पद्धत वापरली जाते. म्हणजे मल्टीनॅशनल ग्रुपमधल्या एखाद्या सबसिडियरी कंपनीने तयार केलेल्या काही वस्तू दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये अगदी कमी किमतीला विकल्या जातात आणि त्याच्यामध्ये कमी किमतीला विकण्याच्या पाठीमागचं कारण महत्त्वाचं असतं. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस वाचवणं हा त्याच्या पाठचा उद्देश असतो. आता या कमी किमतीला वस्तू घेणारी जी कंपनी असते ती त्या वस्तू आहे त्या किमतीला जास्त किमतीला विकते, तिथे नफा जास्त दाखवला जातो. शेवटी पेरेंट कंपनी किंवा मूळ जी कंपनी असते त्या कंपनीला जितका व्हायचा तितकाच नफा होतो. ही फक्त अकाउंटिंग ॲडजस्टमेंट असते. आपण या ठिकाणी सगळ्या पद्धतींचा अभ्यास करतो आहे म्हणून ही पद्धत या ठिकाणी सांगितली. पण छोट्या व्यावसायिकांकरता ही पद्धत लक्षात घेण्याची काही आवश्यकता नाही. इथे फक्त अकाउंटिंग ॲडजस्टमेंट करून वस्तूची किंमत कागदावरती वेगळ्या पद्धतीने दाखवली जाते. पुढची पद्धत येते डिफरन्शियल प्राइसिंग इन डिफरंट मार्केट स्ट्रॅटेजी. म्हणजे इथे काय होतं तर सेम वस्तू किंवा आहे तीच वस्तू आहे तीच कंपनी पण मार्केट वेगळं असतं, त्यामुळे मार्केट लक्षात घेऊन किंमत वेगळ्या प्रकारे चार्ज केली जाते. मग आता तीच कंपनी आणि तेच प्रॉडक्ट वेगळ्या मार्केटमध्ये कशा प्रकारे कुठल्या किमतीला विकायचं हे ठरवायचं कशावरती? तर इन्शुरन्स करता किती खर्च येईल, पॅकेजिंग करता किती खर्च येईल, ट्रान्सपोर्टेशनसाठी किती खर्च येईल, त्याचप्रमाणे तिथल्या बायर्सचा म्हणजे ग्राहकांचा ॲटिट्यूड कसा आहे,
त्या वस्तूला डिमांड किती आहे, आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही स्टँडिंग आहे का, त्या आपण नव्या मार्केटमध्ये जिथे जाणार आहोत तिथे कशा प्रकारची कॉम्पिटिशन असेल, आपल्याला प्रमोशनसाठी किती खर्च येईल, जाहिरात कुठल्या प्रकारची करावी लागेल, कुठलं माध्यम त्यासाठी वापरावं लागेल, असे सगळे प्रश्न समोर ठेवून आपल्याला एकंदर येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेऊन मग ठरवलं जातं कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या किमतीला कोणत्या किमतीला आपलं प्रॉडक्ट विकायचं आहे. म्हणजे एक्स नावाच्या मार्केटमध्ये जर ती वस्तू अमुक किमतीला विकली त्यापेक्षा बऱ्यापैकी कमी किमतीला ती वाय मार्केटमध्ये विकली जाते आणि झेड मार्केटमध्ये जाताना अजून तिसरीच किंमत असते. म्हणजे वस्तू तीच, विकणारी कंपनी तीच, मार्केट वेगळं आणि वस्तूची किंमत वेगळी. म्हणून या ठिकाणी डिफरन्शियल प्राइसिंग केलं जातं डिपेंडिंग अपॉन द मार्केट. ह्या पद्धतीमध्ये काय होतं तर अनेक मार्केट्समध्ये एकाच वेळेला ऑपरेट होत असल्यामुळे जर समजा एखाद्या मार्केटमध्ये एखाद्या ठिकाणी नुकसान झालं तर दुसऱ्या मार्केटमध्ये प्रॉफिट होत असतो. त्यामुळे एकाच वेळेला एकाच पद्धतीने एकाच मार्केटमध्ये जाऊन कदाचित नुकसान किंवा कदाचित फायदा अशी शक्यता निर्माण करून घेण्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या मार्केटमध्ये आपल्याच वस्तू वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विकल्यामुळे ॲव्हरेज प्रॉफिटची संकल्पना राबवता येते. त्यामुळे कुठेही नक्की नुकसान होत नाही किंवा अगदी नक्की कुठेही प्रॉफिट होईल अशी जरी शक्यता नसली तरी आपल्या बिझनेसला आवश्यक तो दर्जा, आवश्यक तो रेट, आपल्या वस्तूंना आवश्यक किंमत आपण नक्की निश्चित करू शकतो. आणि वेगळ्या मार्केटमध्ये ऑपरेट केल्यामुळे आपल्याला जास्त मोठा एरिया कव्हर करता येतो. त्यालाच म्हणायचं डिफरन्शियल प्राइसिंग पॉलिसी इन डिफरंट मार्केट्स. पुढची पद्धत येते ट्रायल प्राइसिंग स्ट्रॅटेजी. ट्रायल प्राइसिंग स्ट्रॅटेजीचा अर्थ असा येतो की वस्तू मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करताना कमी किमतीमध्ये विकून कस्टमर ती स्वीकारतील की नाही याचा अंदाज घेतला जातो. म्हणजे नवीन वस्तू आहे, मार्केटमध्ये ती कोणालाही माहिती नाही आहे, अशा वेळेला ती लोकांसमोर ठेवताना अगदी अल्प किमतीमध्ये ठेवली जाते. लोकांनी ती स्वीकारली, त्यांना ती आवडली की हळूहळू त्याची सवय लावून त्याची किंमत वाढवली जाते. म्हणजे ट्रायल प्राइसिंग पॉलिसी. यामध्ये त्या व्यावसायिकाला अनेक वस्तू विकण्याचा अनुभव असतो. ही काय त्याची पहिलीच वस्तू असते असं नाही, त्याला व्यवसायाचा सुद्धा अनुभव असतो. परंतु कस्टमरला त्या वस्तूची सवय लावणं, आपली वस्तू लोकांना माहिती होणं आणि ती एकदा मार्केटनी स्वीकारली, लोकांमध्ये ती माहिती झाली की मग यथोचित किंमत त्याची आपल्याला अपेक्षित आहे ती किंमत योग्य प्रकारे चार्ज करून आपली वस्तू मार्केटमध्ये कशा प्रकारे एस्टॅब्लिश होऊ शकेल याचा प्रयत्न करणं म्हणजे ट्रायल प्राइसिंग पॉलिसी. पुढची पद्धत येते फॉलो द लीडर प्राइसिंग स्ट्रॅटेजी. यामध्ये काय केलं जातं तर त्या शहरामध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या प्रकारच्या व्यवसायामध्ये सगळ्यात दिग्गज व्यक्ती किंवा सगळ्यात मोठी कंपनी किंवा मोठा व्यावसायिक ज्या प्रकारची किंमत आकारतो त्याला फॉलो करणं आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी किंमत आपल्या वस्तूची ठेवणं आणि आपला व्यवसाय करणं म्हणजे फॉलो द लीडर प्राइसिंग स्ट्रॅटेजी. यामध्ये सेफ गेम असतो. म्हणजे सगळ्यात मोठी व्यक्ती आहे किंवा मोठा व्यावसायिक आहे किंवा इस्टॅब्लिश कंपनी आहे त्यांनी ठरवलेल्या किमतीचा अभ्यास करायचा आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी किंमत आपल्या वस्तूंकरता आकारायची. याच्यामध्ये सेफ गेम काय होतो तर आपण लॉसमध्ये जात नाही. आपण खूप महागामध्ये वस्तू चार्ज करतोय, त्याची किंमत चार्ज करतोय असं कोणी म्हणत नाही आणि आपल्याला आपल्या वस्तू मार्केटमध्ये थोड्या कमी किमतीमध्ये परंतु प्रॉफिटमध्ये विकणं सहज शक्य होतं. ह्याच्यामध्ये दुसरा एक फायदा असतो की आपल्याला वस्तूच्या किमतीचा ट्रेंड अभ्यासायची गरज नसते. त्याच्यामध्ये जो लीडर असतो तो सगळा अभ्यास करत असतो, त्याला त्याचा अनुभव असतो, त्याला ती नॅक समजलेली असते म्हणून तो लीडर असतो. आपल्याला फक्त त्याला फॉलो करायचं असतं. पण याच्यामध्ये एक रिस्क असते. तो लीडर का असतो कारण त्याच्या वस्तूमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या व्यावसायिक ग्रुपमध्ये व्यवसाय करण्याची विशिष्ट क्षमता असते आणि ती आपल्यामध्ये नसल्यामुळे आपण लीडर होत नाही हे आधी समजून घ्यायला हवं. कारण तो लीडर का आहे आणि आपण फॉलोअर का आहोत हे पहिल्यांदा समजायला हवं. प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वापरणं योग्य जरी नसलं
तरी सेफली जर बिझनेस करायचा असेल, रिस्क न घेता जर बिझनेस करायचा असेल, तर छोटे व्यावसायिक अशा प्रकारे लीडरला फॉलो करून त्याच्या मागे जाऊन आपला व्यवसायसुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून सोप्या पद्धतीने जर किंमत आकारायची असेल तर फॉलो द लीडर प्राइसिंग पॉलिसी ही बऱ्याच वेळेला उपयुक्त ठरू शकते. पुढचा मुद्दा येतो फ्लेक्झिबल प्राइस स्ट्रॅटेजी. म्हणजे व्यवसाय एकच, वस्तूसुद्धा एकच, परंतु एकाच वेळेला आलेल्या दोन वेगळ्या वेगळ्या कस्टमर्सला वेगळी किंमत सांगितली जाते. भले ती समोर सांगितली जात नसेल तरी कस्टमर बघून त्याला किंमत वेगळी चार्ज केली जाते. त्याला म्हणायचं फ्लेक्झिबल प्राइसिंग स्ट्रॅटेजी. मग असं का केलं जातं की जो लॉयल कस्टमर आहे, जो नेहमी आपल्या दुकानामधनं किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या सगळ्या वस्तू विकत घेत असतो, आपला तो बांधलेला नेहमीचा कस्टमर आहे, त्याला लॉयल्टी रिवॉर्ड म्हणून किंमत कमी आकारली जाते. बऱ्याच वेळेला किराणा मालच्या दुकानामध्ये ही पद्धत वापरलेली असते की जो वर्षानुवर्ष आपला कस्टमर आहे त्याला थोडीशी वेगळी किंमत असते आणि ऑकेजनल कस्टमर करता वेगळी किंमत असते. मग त्या कस्टमरला पण असं वाटतं की मी लॉयल कस्टमर आहे, इथला नेहमीचा कस्टमर आहे, म्हणून मला काहीतरी डिस्काउंट दिला किंवा मला वेगळी किंमत चार्ज केली. ह्यामध्ये फायदा असा असतो, आपल्याला निश्चित कस्टमर हे ठरवता येतात. फिक्स्ड कस्टमरकडनं महिन्याचा किंवा वार्षिक फिक्स्ड बिझनेस आपला केला जातो आणि वॉकिंग कस्टमर किंवा कधीकधी येणारे कस्टमर यांच्याकडून सुद्धा बिझनेस आपल्याला मिळवला जातो. त्याचप्रमाणे ज्यांनी सगळे पैसे एकदम दिले त्यांना वेगळी किंमत, किंवा ज्यांनी जास्त वेळेला आपल्याकडून वस्तू घेतल्या त्यांना वेगळी किंमत आकारली जाते. म्हणजे थोडक्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या मतानुसार त्याला त्या प्रसंगी कसं वाटतं त्यानुसार किंमत चार्ज केलेली असते. प्रसंगानुरूप किंमत बदलते. म्हणजे बऱ्याचदा काय असतं की समजा व्यावसायिकाला कुठलं पेमेंट करायचं आहे, आत्ता पैशांची खूप आवश्यकता आहे आणि त्याच वेळेला आलेल्या कस्टमरकडनं मोठी अमाऊंट मिळण्याची शक्यता आहे, तर त्यावेळेला त्याला काही डिस्काउंट ऑफर केला जातो की जेणेकरून तो आपली वस्तू विकत घेईल, त्याच्याकडून भली मोठी रक्कम मिळेल आणि आपली सगळी बिलं आपल्याला चुकती करता येतील. ही जर पद्धत वापरली तर प्रसंगानुरूप आपला प्रॉफिट ॲडजस्ट केला जातो. प्रसंगानुरूप आपल्या बिझनेसमधले सगळे खर्च आणि मिळणारं उत्पन्न याची सांगड घातली जाते आणि आपला व्यवसाय आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये चालवता येणं हे शक्य होतं. त्याला म्हणायचं फ्लेक्झिबल प्राइसिंग स्ट्रॅटेजी. पुढचा मुद्दा येतो प्रिडेटरी प्राइसिंग स्ट्रॅटेजी. बिझनेस एथिक्सच्या दृष्टीने किंवा नीतिमत्तेच्या दृष्टीने ही चुकीची पद्धत आहे. ही दिसायला थोडीशी पेनिट्रेशन प्राइसिंगसारखी असते. आता आपण पेनिट्रेशन प्राइसिंग पॉलिसीमध्ये काय पाहिलं होतं की मार्केटमध्ये वस्तू प्रथमतः आपण ज्यावेळेला इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला त्याची किंमत कमी असते आणि मार्केटमधला एकदा आपल्याला कॉन्फिडन्स लक्षामध्ये आला, लोकांचा आपल्याबद्दल असलेला कॉन्फिडन्स आणि आपल्याला लोकांबद्दल वाटणारा कॉन्फिडन्स एकदा निश्चित झाला की किंमत वाढवता येते. ती म्हणजे पेनिट्रेशन प्राइसिंग पॉलिसी. पण प्रिडेटरीमध्ये काय केलं जातं तर संपूर्ण स्पर्धा नष्ट केली जाते. म्हणजे आपल्या व्यवसायाला असलेल्या स्पर्धकांचा बिझनेस बंद करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. काही केसेसमध्ये असंही घडलेलं आहे की स्वतःचा बिझनेस नुकसानीमध्ये टाकून किंवा स्वतःची वस्तू नुकसानीमध्ये टाकूनसुद्धा कमी किमतीला विकली जाते. ती कधीकधी कॉस्टच्या पेक्षासुद्धा कमी किमतीला विकली जाते. जर फायनान्शियली बिझनेसमन स्ट्रॉंग असेल तर तो अशा किमतीला वस्तू विकतो की समोरचा कॉम्पिटिटर हा तग धरू शकत नाही. म्हणजे ज्या लोकांना हिंदी चित्रपट पाहणं आणि ते लक्षात ठेवणं हे जर शक्य होत असेल तर त्यांना त्रिशूल पिक्चरमधली ही सगळ्यात पॉलिसी लक्षामध्ये येईल. त्या चित्रपटामधला नायक घरं विकताना इतक्या कमी किमतीला विकतो की समोरचा स्पर्धक हा नष्ट होतो. तर प्रिडेटरी प्राइसिंगमध्ये काय केलं जातं की कधीकधी हे जर शक्य नसेल, म्हणजे स्वतःला नुकसानीमध्ये टाकायचं नसेल, तर काहीतरी सुविधा किंवा एखादी आफ्टर सेल सर्व्हिस किंवा ॲडिशनल सर्व्हिस ही फ्री दिली जाते, फुकट दिली जाते आणि काहीतरी करून दुसऱ्या व्यवसायामधले सगळे कस्टमर्स आपल्याकडे खेचले जातात आणि कालांतराने स्पर्धक नष्ट होतात आणि सगळे स्पर्धक नष्ट झाले की सगळं मार्केट हे आपलंच असतं आणि मग अगोदर झालेला लॉस किंवा नुकसान भरून काढण्यासाठी संधी निर्माण होते. त्याला म्हणायचं प्रिडेटरी प्राइसिंग पॉलिसी.
परंतु परत एकदा सांगतो, बिझनेस एथिक्सच्या दृष्टीने किंवा नीतिमत्तेच्या दृष्टीने ही पद्धत चुकीची आहे. आणि जर समजा हा सगळा गेम फसला, जर तसं घडलंच नाही आणि समोरची कॉम्पिटिटर व्यक्ती जर तुल्यबल असेल तर आपलं नुकसान होतं, समोरची व्यक्ती किंवा त्याचा व्यवसाय नष्ट होतच नाही आणि ती पाळी आपल्यावर येऊ शकते. म्हणून शक्यतो व्यावसायिक लोकांनी प्रिडेटरी प्राइसिंग पॉलिसी करता जाऊ नये असं माझं सजेशन राहील. प्राइसिंगमधला शेवटचा मुद्दा येतो सायकोलॉजिकल प्राइसिंग स्ट्रॅटेजी. सायकोलॉजी म्हणजे ग्राहकांची मानसिकता ओळखून सांगितलेली किंमत. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, बाटाच्या चपलांची किंमत एक जमान्यामध्ये 99 रुपये, 199 रुपये अशी ठेवलेली असायची. किंवा व्हरपूलच्या काही फ्रीज किंवा वॉशिंग मशीनची किंमत 9,999 रुपये सांगितलेली असायची. मग 10,000 आणि 9,999मध्ये 1 रुपयाचा फरक असतो. किंवा बाटाच्या चपलेमध्ये 99 रुपये आणि 100 रुपये यामध्ये त्यावेळेला 1 रुपयाचा फरक असायचा. परंतु किंमत अशा प्रकारे सांगितली जायची की ती माणसाला जास्त फील होत नाही. किंवा अजूनही ज्याला 0% लोन स्कीम म्हणतात, याच्यामध्ये सुद्धा प्रोसेसिंग चार्जेस म्हणून अगोदरच ते व्याज घेतलेलं असतं, पण समोरच्या माणसाला असं वाटतं की व्याज न भरता 0% दराने मला ही वस्तू मिळालेली आहे. इथे माणसाची मानसिकता किंवा सायकॉलॉजी लक्षात घेऊन किंमत चार्ज केलेली असते. काहीही करून कस्टमरला आपल्या जाळ्यामध्ये ओढणं किंवा कस्टमरला आपली किंमत योग्य आहे असं वाटणं किंवा कस्टमरनी आपली वस्तू आहे त्या किमतीला स्वीकारणं, याच्याकरता ही सायकॉलॉजिकल प्राइसिंग पॉलिसी वापरली जाते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कस्टमरला फसवणं अजिबात अपेक्षित नाही. फक्त मानसिकता ओळखून त्या कस्टमरला किंमत सांगितली जाते. कस्टमरला जर समजा ती किंमत आवडली, योग्य वाटली, त्याच्या संकल्पनेत ती बसली तर तो अर्थात हो म्हणत असतो. इथे कुठलाही सेलर कुठल्याही कस्टमरला कुठलंही काही कंपल्शन करत नसतो, परंतु मांडणी करताना, प्रेझेंटेशन करताना किंमत अशा प्रकारे सांगितली जाते की ती स्वस्त आहे, आपल्याला कन्व्हिनियंट आहे असं त्या ग्राहकाला वाटतं आणि तो ती किंमत स्वीकारतो. त्यालाच म्हणायचं सायकोलॉजिकल प्राइसिंग पॉलिसी. तर आपण या व्हिडिओमध्ये एकंदर 12 प्रकारच्या प्राइसिंग पॉलिसी किंवा प्राइसिंग स्ट्रॅटेजीज पाहिल्या. तुमच्या व्यवसायानुसार किंवा तुम्ही विकत असलेल्या वस्तूनुसार किंवा तुम्ही ग्राहकांना देत असलेल्या सुविधांनुसार तुम्ही याच्यातली एखादी किंवा अनेक पॉलिसी किंवा अनेक स्ट्रॅटेजी तुमच्या व्यवसायाकरता वापरू शकता. माझं तुम्हाला असं सजेशन असेल की कस्टमरनुसार, प्रसंगानुसार, आलेल्या सण समारंभानुसार किंवा मार्केटमध्ये असलेल्या सिच्युएशननुसार तुम्ही पॉलिसी बदलू शकता. कुठलीही एक पॉलिसी घेऊन तीच पॉलिसी वापरणं हे योग्य राहणार नाही. कस्टमर कुठल्या प्रकारचा आहे, आपलं त्याचं डील कुठल्या प्रकारचं होणार आहे, किती रुपयांचा व्यवहार होणार आहे, हा कस्टमर एकदाच येऊ शकतो की पुढेसुद्धा तो अनेक वेळेला आपल्याकडे येणार आहे, कस्टमर लॉयल्टी ह्याच्यामध्ये आहे का, किंवा हा कस्टमर आपल्याला पुढे 10 अजून मोठे कस्टमर देणार आहे का, ह्या सगळ्या घटकांचा विचार करून प्रसंगानुसार तुम्ही याच्यापैकी 1-2 पॉलिसी वापरू शकता आणि तुमच्या व्यवसायामध्ये प्राइसिंग ह्या तत्वावरती यश मिळवू शकता असं मला वाटतं. मला अशी खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्ही जरूर ही लिंक आपल्या व्यावसायिक मित्रांना पाठवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.